गुड इव्हिनिंग एव्हरीवन. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे शनिवार, लक्ष्मीपूजनच्या आधीचा दिवस. तर मी थोडीशी उद्याची तयारी करण्यात बिझी आहे. तर उद्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी दिवाळी पार्टी आयोजित केली होती माझ्या घरी. तर माझ्या हस्बंडच्या कंपनीतले सगळे कलिग्स येणार होते, इंडियन कलिग्स. तर तर त्यात थोडा चेंज झालेला आहे. तर आमच्या सोसायटीत नुकतीच अजून एक फॅमिली राहायला आलेली आहे. म्हणजे योगेशचे कलिगच आहेत ते. तर त्यांची वाईफ राहायला आलेली आहे आणि त्यांनी पण दिवाळी पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या घरी. मग आमच्या दोन फॅमिलीजचं असं ठरलं की दोन्हीकडे दिवाळी पार्टी करण्यापेक्षा त्यांच्याच घरी ती केली जाईल आणि मग आम्ही दोघं मिळून ती पार्टी देणार आहोत. तर मग त्यांनी काही बेत करायचं ठरवलं आहे आणि थोडा बेत मी करायचं ठरवलेलं आहे. त्यांचा बेत असणार आहे पुरी छोले आणि मी करणार आहे व्हेज बिर्याणी आणि त्याच्याबरोबर काहीतरी स्वीट करेन. तर स्वीटसाठी मी आधी ठरवलं होतं फ्रूट कस्टर्ड करेल. त्यासाठी मी इंडियन स्टोअरमधून कस्टर्ड पावडर पण आणली होती. पण काल मनिलावरून आमच्याच कंपनीतले एक कलिग गुलाबजामचं गिफ्टचं पॅकेट घेऊन आलेले आहेत आमच्यासाठी. तर मग उद्या आम्ही गुलाबजाम करेल स्वीट म्हणून. तर उद्याच सगळं करायचं तर मग माझी गडबड होऊन जाईल, कारण सकाळचा पण स्वयंपाक आहे, संध्याकाळची ही व्हेज बिर्याणी आहे आणि मग लक्ष्मीपूजनची पूजा सुद्धा असते, त्यालाही वेळ लागतो. पूजा असणार आहे, आरती असणार आहे आणि मी काही स्तोत्र सुद्धा म्हणणार आहे. तर त्याच्यामुळे तो सगळा दिवस बिझी जाणार आहे. त्यामुळे मी गुलाबजाम आजच करायचं ठरवलंय. तर मग मी आता गुलाबजाम करायला घेते. तर म्हटलं व्हिडिओला चालू करून देऊ. हे बघा, हे गिफ्टचं असं पाकिट आणलेलं आहे. याच्यात 40 गुलाबजाम होतात असं लिहिलेलं आहे. तर गिफ्टचे हे गुलाबजाम माझ्या सासूबाई नेहमीच बनवत असतात, पण यावेळेस मी बनवणार आहे, मी ट्राय करणार आहे. चला तर मग गुलाबजाम बनवायला घेऊया. हे बघा, हे पॅकेटातलं मी काढतेय मिक्सचर आणि यात सगळंच असतं, आपल्याला काहीच करायची गरज नाही. पीठ मळायचं, गुलाबजाम वळायचे आणि तळायचे आणि नंतर पाकामध्ये मुरवायचे. एवढंच काम असतं, लवकर होतील. त्यामुळे गुलाबजामचंच पाकिट मिळालं ते बरं झालं आणि मला बनवून नाही ठेवता येतील, म्हणजे उद्या गडबड होणार नाही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी खूप गडबड असते. यात आहे ना थोड्या लम्प्स दिसत आहेत, तर मी त्या फोडून घेईन. आणि ना त्या पॅकेटवर सगळी रेसिपी दिलेलीच आहे. बघा, लम्प्स फोडून घेतलेले आहेत. मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता मी हळूहळू त्याच्यात टाकून मळून घेईन पीठ. मला माहित नाही अर्धा कपच दूध लागेल का, थोडं थोडं टाकून मळून घेणार आहे. गुलाबजाम असे फेस्टिवलच्या आदल्या दिवशी केले की छान मुरतात मग दुसऱ्या दिवशीपर्यंत. त्या सुद्धा पुरी भाजी आणि खीर करणार आहेत. पण मग मी ठरवलाच होता हा मेनू व्हेज बिर्याणीचा आणि काहीतरी स्वीट असण्याचा, तर मग मी ते करेन. तर आहे ना कणिक मळून झालेली आहे चांगली आणि खूपच कमी दूध लागलं. पाऊण कप घेतलं होतं, पाव कप राहिलेलं आहे. हे बघा, एकदम छान असा सॉफ्ट डो तयार झालेला आहे विदाउट क्रॅक्स. आता ना तो मी थोडासा झाकून ठेवेन आणि आता तोपर्यंत आहे ना साखरेचा पाक बनवायला घेईल मी. मग साखरेचा पाक बनवून होईल आणि नंतर मग ह्याचे गोळे करून तळेल. चला मग आपण आता साखरेचा पाक करायला घेऊ. तर आहे ना मी हे 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 4.5 कप पाणी घेतलेलं आहे. त्या पॅकेटवर जशा इन्स्ट्रक्शन्स आहेत तशाच फॉलो करते, तेच मेजरमेंट घेते, म्हणजे मग चुकणार नाही कुठे मेजरमेंट. तर आता साखर टाकून घेते पॅनमध्ये. असा वाईट पॅन घेतलेला आहे पाक करण्यासाठी, म्हणजे मग त्याच्यात छान गुलाबजाम असे मुरतील. आणि ना पाणी घालते आता त्याच्यात. आता ना साखर विरघळेपर्यंत मी हा पाक तयार करून घेईन. त्यांनी सांगितले की एक तारी पाक करण्याची गरज नाहीये, फक्त थोडा स्टिकी झाला की मग तो झाला असं समजायचं. ब्राऊन कलरची शुगर वापरलेली आहे मी याच्यामध्ये, कारण व्हाईट शुगर फक्त मी दिवाळीचा फराळ करण्यासाठी आणली होती, बेसन लाडूसाठी आणि शंकरपाळीसाठी. पाक तयार झाला ना, माझ्यात वेलची पूड पण घालेल. तर आहे ना साखर विरघळलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकते.
पाक पण आहे ना ब्राऊन कलरचा झालेला आहे. पूड टाकली त्याचा फ्लेवर छान येईल. आता ना मी हा पाक झालेला आहे ना हा बाजूला ठेवते गॅस बंद करून आणि गुलाबजामचे गोळे करून घेते. हे बघा हाताला तूप लावलेलं आहे आणि आता ही कणिक पण भिजलेली आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते. गोळा एकदम छोटा करणार आहे कारण मग ते फुलून मोठेच होतात. तळल्यानंतर पण त्याची साईज वाढते आणि पाकात टाकल्यानंतर पण अजून वाढते. त्याच्यामुळे आम्ही असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. फक्त ना आता त्याला क्रॅक्स नको यायला. हे बघा असे छान गोळा तयार झालाय, क्रॅक्स नाही येते. बघू आता किती गोळे होत आहेत. त्यांनी पॅकेटवर लिहिलं होतं 40 गुलाबजाम होतील म्हणून. बघू आता किती होत आहेत. एवढे गोळे करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. हे बघा माझं बघून लगेच कृष्णेल आलेला आहे गुलाबजामचे गोळे करण्यासाठी. दाखव. हा छान झाले, व्हेरी गुड. एवढंच साईजचे कर. तर आता गुलाबजामच्या गोळे बनवण्याचं टेन्शन नाही, कृष्णेल हेल्प करत आहे. तर कृष्णेलला आहे ना कुकिंगची आवड लागली आहे चांगलीच. मी ॲक्च्युली त्याला गरज म्हणून बेसिक स्वयंपाक शिकवला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मी बाहेर जाते, घरात नसते. मग त्यावेळेस ना मुलांचे खाण्याचे हाल व्हायला नको, किंवा मग प्रत्येक वेळेस आईला नाही जमलं तर बाहेरनंच आणलं पाहिजे असं काही नाही. मुलांना ॲटलिस्ट ना घरी असल्यानंतर साधा वरण भात करून पण खाता आला पाहिजे. तर ही सवय लागण्यासाठी म्हणून मी त्याला स्वयंपाक शिकवला. पण मग त्याला हळूहळू आता त्याच्यात आवड निर्माण व्हायला लागलेली आहे. सुरुवातीला वरण भाताचा कुकर लावायचा, मग मी कणिक मळायला शिकवली चपात्यांची. म्हणजे रोजच्या ज्या घरात माझ्या चपात्या बनतात त्याची रोजची कणिक तर कृष्णेलच मळून देतो किंवा भाज्या कट करून देतो. आणि आता हळूहळू मग हे बाकीचे पदार्थ पण तो शिकायला लागलाय. जसं की मी गुलाबजाम बनवायला घेतले तर लगेच तो गोळे करण्यासाठी स्वतःहूनच आला. तर ॲक्च्युली आपणच मला असं वाटतं की या गोष्टींची मुलांना सवय लावून दिली पाहिजे लहानपणापासूनच, आणि त्याचं महत्त्वही सांगितलं पाहिजे. म्हणजे मग ते कोणावर डिपेंड राहत नाहीत. मला असं वाटतंय जर आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असू ना तर त्याला इंडिपेंडंट बनवणं ही आपली जबाबदारी आहे. मी माझ्या मुलांवर प्रेम करते त्याच्यामुळे मला त्यांना इंडिपेंडंट बनवायचं आहे, माझ्यावर डिपेंड ठेवायचं नाहीये. नाहीतर मग उद्या मला काही पर्सनल प्रॉब्लेम असेल किंवा काहीही प्रॉब्लेम झाला तर मी स्वयंपाकाला अवेलेबल नसेल तर मग त्यांचे हाल व्हायला नको, त्यांची जेवणाची पारावार व्हायला नको, ते उपाशीपोटी राहायला नको. त्यामुळे त्यांना त्यांचा स्वयंपाक शिकवणं ही मी माझी जबाबदारी समजते. त्यामुळं आता त्याचं ट्रेनिंग चालू आहे. हळूहळू मी आता भाज्या पण त्याला शिकवणार आहे की रोजची भाजी कशी करायची आहे ती, म्हणजे मग तो एकदम एक्सपर्ट होऊन जाईल स्वयंपाकामध्ये लवकरच. आणि आता दिवाळीच्या फराळात पण त्याने मला खूप मदत केली. हे बघा तुमच्याशी बोलता बोलता त्याने एवढे गुलाबजामचे गोळे केले पण आहेत. व्हेरी नाईस कृष्णेल, कीप इट अप. हे बघा कृष्णेलचं अजून गुलाबजाम बनवणं चालू आहे. आणि मग मी एकीकडे ना तेल गरम करायला ठेवलं आहे. मग मी तळून घेते. आता तो बनवतोय, मी पटकन तळून घेईल गुलाबजाम आणि मग शुगर सिरप पण तयारच आहे, म्हणजे आमचं काम पटपट होईल. हे बघा मी तळायला घेतलेले आहे. एकदम मंद गॅसवर तळतीये आणि इथे बनवायचं काम चालू आहे. काय करतोयस, परत मळतोयस का? ड्राय झाली. अच्छा, ड्राय झाले म्हणून तो परत थोडीशी एकसारखी करतोय आणि मग परत गोळे करणार. हे बघा काढून घेते. आता पाक गरमच आहे तर मी तळलेले गुलाबजाम डायरेक्ट पाकातच टाकते, म्हणजे ते तोपर्यंत मुरतील, सेकंड बॅच होईपर्यंत. जे ब्राऊन झालेत ना ते पाकात टाकून घेते मी.
कृष्णल बनवतोय आणि मी फ्राय करते. पटपट होत आहेत आता गुलाबजाम. हॅलो कर बेटा. हॅलो. हे बघा, तर आमचे गुलाबजाम झाले आहेत आणि अगदी 10 मिनिटात झाले माझे गुलाबजाम. तर ते भांडं आहे ना, मी ज्याच्यात पाक बनवलं होतं ते कमी पडलं. वरचे गुलाबजाम थोडे तरंगत होते, म्हणून मग मी हे मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यात मुरवत ठेवलेले आहेत गुलाबजाम. आता रात्री झोपताना परत मी शिफ्ट करेल एका डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर आहे ना, आता मला एक्झॅक्टली नंबर माहित नाहीये की किती गुलाबजाम झाले, कारण की एकीकडे कृष्ण बनवत होता आणि लगेच मी तळत होते एकीकडे, आणि तळल्यानंतर डायरेक्ट पाकात टाकत होते. त्यामुळे एक्झॅक्टली नंबर मला रात्री कळेल की किती एका पॅकेटात किती गुलाबजाम झाले नक्की. तर माझं काय एवढं लवकर कसं काय ओळखलं, कारण मला मदत केली ती माझ्या मुलाने, कृष्णीलने. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की आता सोशल मीडियावर इतक्या पोस्ट येतात ना, अशा नशीब चांगलं आहे त्यांच्याच पोटी मुली जन्माला येतात, मुलींनाच माया असते, प्रेम असते, मुलीच नंतर म्हातारपणे आपल्याला सांभाळतात, आणि ज्यांच्या घरात मुलगी झाली त्याच घरात लक्ष्मी टिकते आणि नांदते. अशा बऱ्याच गोष्टी, अशा बऱ्याच पोस्ट येत असतात सोशल मीडियावर. तर त्या निमित्ताने मला त्याच्यावर थोडंसं बोलायचं आहे. असं काहीही नाहीये की ज्यांचं नशीब चांगलं आहे त्यांनाच मुली झाल्या. खरं तर ज्यांना एकतरी मूल झालंय त्यांचं नशीब खूप चांगलं आहे, त्यांचं नशीब खरंच खूप चांगलं आहे. मी असे कितीतरी लोक बघितलेले आहेत की ते खूप वर्षानुवर्ष प्रयत्न करतात मुलांसाठी आणि त्यांना दुर्दैवाने मुलं होत नाहीत. त्यांचा वारेमाप पैसा खर्च होतो, वेळ खर्च होतो आणि त्यांचं वयही निघून जातं. तरीही त्यांना मूल होत नाही. त्यांना खरं तर आपण विचारायला हवं की काय श्रेष्ठ आहे, मुलगा श्रेष्ठ आहे की मुलगी श्रेष्ठ आहे. तर ते म्हणतील दोन्ही श्रेष्ठ आहेत, फक्त आम्हाला एक मूल तरी होऊ देत, मुलगा असू देत नाही तर मुलगी असू देत. तर खरं तर ज्यांच्याकडे एखादी गोष्ट नसते ना, त्यांनाच त्या गोष्टीची किंमत असते. तर याच्या आधीच्या पिढीमध्ये ज्यांना मुली आहेत त्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागला, लोकांचे टोमणे सहन करायला लागले. मुलगा हा वंशाचा दिवा असतो, आपला वंश पुढे चालवतो, त्याच्यामुळे तो महत्वाचा आहे, असं काहीशी धारणा आधीच्या पिढीच्या लोकांमध्ये होती. त्यामुळे या पिढीमध्ये मुली श्रेष्ठ आहेत अशी लोकांची धारणा आहे. तर या दोन्ही धारणा माझ्या लेखी अगदी चुकीच्या आहेत. मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, आपण त्यांना कसे संस्कार देतो किंवा आपण त्यांना कसं वागवतो आणि त्यांचे विचार हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतात. आणि त्यांचे जर विचार चांगले असतील तर मुलगा असू देत किंवा मुलगी असू दे, ती चांगलीच आहे, ती श्रेष्ठच आहे. आपण मुलांना आपल्या म्हातारपणाची काठी का समजावं? आपण इतके सक्षम असले पाहिजे की आपल्या म्हातारपणी सुद्धा आपल्याला खरं तर कोणाची गरजच लागली नाही पाहिजे. आपल्याला देवाच्या कृपेने जे काही आपल्याला मिळालेलं आहे, मुलगा असू देत मुलगी असू देत, तर त्यांचा आपण चांगल्या प्रकारे सांभाळ करूयात आणि त्यांना चांगले संस्कार देऊयात, त्यांना एक चांगला माणूस बनवूयात. आणि मग त्याच्यानंतर जाऊन त्यांनी जर म्हातारपणी आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या तर तो ऍडव्हान्टेज आहे आपल्यासाठी, तर तो मग आपल्यासाठी बोनस ठरेल. पण तशी अपेक्षा आपण दोघांकडनंही नको करूयात असं मला वाटतं. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी आई वडिलांसाठी दुसरी मुलगी होते. तर माझ्या आई वडिलांना त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांचं असं प्रेशर असायचं की अरे दुसरी मुलगीच झाली, मग तिसरा चान्स का नाही घेतला, मग दुसरा मुलगाच का नाही झाला. तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की मुलगाच पाहिजे, एक तरी मुलगा तुम्हाला असला पाहिजे म्हातारपणी सांभाळण्यासाठी, अशी धारणा होती लोकांची. तर त्यावेळेस त्या गोष्टीसाठी माझ्या आईने खूप त्रास सहन केला. आता त्याच्यानंतर माझ्या बहिणीला एक मुलगा झाला आणि मला 2 मुलं झाली. ज्यावेळेस मला दुसरा मुलगा झाला त्यावेळेस लोकांची अशी धारणा होती, अरे तुला मुलगी कशी नाही झाली, खरं तर प्रत्येकाच्या पोटी एक तरी मुलगी जन्माला यायला पाहिजेच. आता असं कसं होईल? आधी तर म्हणजे आधीच्या पिढीतल्या, म्हणजे तुम्हाला आधी वाटत होतं की मुलं व्हावीत, आता वाटतंय की मुली व्हाव्यात. हे सगळं आपल्या हातात असतं का? हे सगळं देवाच्या हातात असतं. ही सगळी निसर्गाची किमया आहे, हे सगळं देवाच्या हातात आहे, ते आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात हे आहे की आपल्या पोटी जे काही अपत्य जन्माला आलं आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने वाढवतो. आता मला 2 मुलं आहेत, पण ती अत्यंत प्रेमळ आहेत, मायाळू आहेत, मला जीव लावतात, त्यांच्या वडिलांना जीव लावतात. आणि असं अजून वेगळं काय करायचं असतं? मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, त्यांनी आपल्याला जीव लावला तर तेवढंच पुरेसं आहे, नाही का? आता मला कित्येक जण म्हणतात की आमच्या मुली आम्हाला स्वयंपाकामध्ये मदत करतात. तर मला एक सांगायचं आहे की माझा कृष्णल पण 10 वर्षांचा आहे आणि तो मला स्वयंपाकात एकदम छान मदत करतो. जी लोक माझ्या ओळखीचे आहेत त्यांना त्याच्या टॅलेंट विषयी माहितीच आहे. तो अभ्यासातही हुशार आहे, काही ऍडव्हेंचरस करायचं असेल तर त्याच्यातही हुशार आहे, आणि घरात सुद्धा मला प्रत्येक कामात तो मदत करतो. इनफॅक्ट मला खूप जीव सुद्धा लावतो. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आज आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्या फॅमिलीकडे गेले होते, ज्यांच्या घरी उद्या दिवाळी पार्टीचं आयोजन केलेलं आहे.
तर मी त्यांना विचारण्यासाठी गेले होते की उद्याची काय तयारी करायची आहे, तुम्ही काय काय प्लॅनिंग केलेलं आहे ते मला सांगा, म्हणजे मी पण तुम्हाला हेल्प करेल. तर मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा पाऊस पडत नव्हता आणि नंतर अचानक पाऊस चालू झाला. मला पावसात परत घरी यायला लागू नये म्हणून कृष्णेने मला त्यांच्या घरी येऊन छत्री आणून दिली. आता ह्याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. खरं तर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली असते तर तिने अजून काय वेगळं केलं असतं, हेच तर केलं असतं. आपण जेव्हा म्हणतो की मुली जीव आणि माया लावतात, हेच मुलं सुद्धा आपल्याला जीव आणि माया खूप लावतात. फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मुलींच्या बोलण्यातून त्यांची प्रेम माया ही दिसून येते, पण मुलांच्या वागण्यातूनही ती दिसते. फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. मुलांना गोड फार बोलता येत नसेल हो, पण त्यांच्या वागण्यात नेहमीच ते आपल्याला रिस्पेक्ट देत असतात. फक्त ते आई वडील म्हणून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे मी ह्या लोकांना असं सजेस्ट करते की प्लीज तुम्ही अशा पोस्ट करणं बंद करा. मुलगा असेल तर नशीबवान, मुलगी असेल तर नशीबवान. अहो दोन्हीही चांगलेच आहेत. तर हा मुलगा आणि मुलगी यांच्यातला भेदभाव कधी थांबणार आहे? स्त्री भ्रूण हत्या आत्ता कुठे थांबतायत, तर मुलांना नावं ठेवायला सुरुवात झालेली आहे. त्यापेक्षा आपल्या पोटी जे जन्माला आलेले हा पत्त आपण त्यांना चांगले संस्कार देऊयात आणि त्यांना चांगला माणूस बनवून या देशाचं चांगले नागरिक सुद्धा बनवूयात. ही आज मी ड्रायफ्रुट्स नाही घातले कारण की शर्विलला आवडत नाहीत, त्याच्यामुळे मग मी प्लेनच ठेवलेले आहेत. आणि याचा कलर ब्राऊन आलेला आहे कारण आणि पाकाचा कलर ब्राऊन आलेला आहे कारण ब्राऊन कलरची शुगर घातलेली आहे याच्यामध्ये. आणि टोटल 39 गुलाबजाम झालेले आहेत आणि छोट्या साईजचे गोळे केले होते तरी एक गुलाबजाम असा एवढा फुललेला आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, खूप मोठा झालेला आहे त्याचा साईज. हे बघा अशी डबल झालेली आहे साईज गुलाबजामची. तर छान झालेले आहेत आणि गुलाबजाम एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हे गुलाबजाम चांगले मोठे आहेत आणि त्याची टेस्ट आम्हाला उद्याच कळेल. तर मी उद्याचा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तर बनवणारच आहे. तर तुम्हाला माझा आजचा गुलाबजामचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.